पुणे येथील दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमी यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील 25 ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देत पवित्र जलसंकलन आणि शिवचरित्र प्रसार अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या भव्य आणि प्रेरणादायी मोहिमेत देवळाली प्रवरा येथील नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि त्यांचे सुपुत्र ध्रुवराज कदम यांनी उत्साहानं सहभाग नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा युवकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं हे शिवचरित्र प्रसार अभियान राबवण्यात आलं। विशेष म्हणजे ही संपूर्ण मोहीम पारंपरिक अश्वस्वारीद्वारे पार पडली। घोड्यावर स्वार होत सहभागी शिवप्रेमींनी डोंगर, दऱ्या, घाट, माथे आणि दुर्गम भाग पार करत तब्बल 25 ऐतिहासिक किल्ल्यांची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। या अश्वस्वारी मोहिमेदरम्यान विविध ऐतिहासिक किल्ल्यांवर जाऊन स्वराज्याच्या इतिहासाचे स्मरण करता आलं। तसंच मोहिमेच्या मार्गावर सर्व किल्ल्यांमधून जलसंकलन करण्यात आलं। पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज आणि घोडेस्वारांच्या शिस्तबद्ध ताफ्यामुळे या मोहिमेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त झालाय। नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी स्वतः अश्वस्वारी करत मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्यासोबत सुपुत्र ध्रुवराज कदम यांनी देखील उत्साहानं घोडेस्वारी करत शिवचरित्र प्रसाराचा संदेश दिलाय। वडील आणि मुलांना एकत्र सहभागी होत स्वराज्याच्या इतिहासाबद्दल असलेली निष्ठा आणि संस्कार जपल्याचं चित्र या मोहिमेत पाहायला मिळालं। शिवनेरी किल्ल्यावरून या मोहिमेस प्रारंभ होऊन प्रत्येक किल्ल्यावरून जलसंकलन करण्यात येऊन रायगडावर छत्रपती महाराज समाधीस्थळी जल अर्पण करण्यात आलं। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या मोहिमेची सांगता झाली। याबाबत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी अधिक माहिती दिली आहे। दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीच्या माध्यमातून दिनांक 16 तारखेला चालू झालेली मोहीम 25 गड किल्ल्यांना भेटी देऊन त्या ठिकाणचं पाणी घ्यायचं आणि शिवनेरीपासून सुरुवात करून रायगडावरती त्याचा समाप्तीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेकाने ज्या 25 गड किल्ल्यांना भेटी देतोय तिथल्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिषेक करून त्याची सांगता करायची या मोहिमेचा आज शेवट झालाय। आज रायगडावरती अगदी उत्साहाच्या वातावरणात या 25 गड किल्ल्यांवरचं पाणी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवरती अर्पण करण्यात आलं। अशा पद्धतीने या मोहिमेचा आज शेवट होतोय। यामध्ये प्रामुख्याने ज्यांची भूमिका होती, ज्यांचं मार्गदर्शन होतं, ज्यांचं नेतृत्व होतं असे दिग्विजय अकॅडमीचे सर्वेसर्वा आमचे मित्र गुणेशजी पुरंदरे, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी रायडिंग केलं, अश्वारोहण केलं, घोड्यांवरती ज्यांनी प्रवास केला असे सर्व रायडर्स, त्यांचे सर्व पालक आणि ज्या ठिकाणी ज्या किल्ल्याच्या परिसरात किंवा किल्ल्यावरती गेलो त्या ठिकाणच्या सर्व स्थानिकांनी जे सहकार्य केलं ते सर्व स्थानिक नागरिक या सर्वांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो। आणि या मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जीवन कसं असावं किंवा कसं असेल, त्याचबरोबर आपला वारसा, परंपरा, संस्कृती याची एक प्रेरणा पुढच्या पिढीला नक्की मिळेल हा विश्वास या निमित्ताने मला वाटतो। त्यामुळे ही जी काही मोहीम आत्तापर्यंत पार पडली अशा पुढच्या अनेक मोहिमा दिग्विजय अकॅडमीच्या माध्यमातून पार पडतील असा या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।